लोक चालत जाणार आहेत एवढे दिवस. तेच तर. वा, काय सुंदर अनुभव आहे वारी म्हणजे बघ ना यार, असं आता आपण पहिलीच वारी करतोय तर ह्या वारीमध्ये येऊन आपल्याला असे इतके सुंदर सुंदर अनुभव आणि इतक्या सुंदर गोष्टी बघायला मिळतात, म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही, इतकं छान आहे. म्हणजे बघ ना, आपलं फिरणं कसं असतं, नेहमी आपण गर्दीपासून लांब असतो, पण आज आपण या गर्दीतच आहोत. म्हणजे आपली जे काही लोकेशन असतात ते एक तर हिडन प्लेसेस असतात, कुठल्या तरी डोंगराच्या निसर्गाच्या ठिकाणी आपण निसर्गात देव शोधायला जातो. पण आज ही जी आजूबाजूला गर्दी असते त्याचा आपल्याला त्रास नाही होते, ती किती सुंदर वाटते ती गर्दी सुद्धा. अगं तूच बघ ना, म्हणजे छान लहान मुलं सजली आहेत, त्याच्यानंतर आजच्या जगातले पांडुरंग रखमाई आपल्याला दिसतात आहेत, फुलांची सजावट आहे, एक छान मंदिर जे एरवी आपण लक्षात देत पण नाही, पण ते आज इतकं सुंदर दिसतंय. त्याच्यानंतर ही गर्दी आपल्याला जी जाताना दिसते त्याच्यामध्ये किती शिस्तबद्धता आहे. आणि सगळी लहान मुलं खेळतात आहेत, फुगड्या खेळत आहेत, मोठी माणसं चालतायत, त्यांच्या मुखावरती कंटिन्यू तू जर बघशील तर हरिनाम आहे. तर या अशा सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो ना तेव्हा खरंच ही गर्दी वाटत नाही. आणि मला हे सगळं बघून आज कळतंय की वारीत येण्यासाठी माणसं वर्षभर का वाट बघत असतात ते. नाही, अगदी खरंय. असं बोलतात की पांडुरंग वारीत भेटतो, पण आता तो कोणत्या रूपात येईल ते सांगता येत नाही, फक्त तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. जो जशी जमेल तशी आपली पांडुरंगासाठी जी काही सेवा आहे ती देत असतात. आपापल्या परीने जी मदत जमेल, कोणी पाणी वाटतंय, कोणी जेवण देते, कोणी पाय दाबून देते, म्हणजे जी ज्याला शक्य असेल ते सगळं करतात आणि त्याला एक आपण देवासाठी केलेली सेवा अशी मांडतात. आणि आपण ज्यांच्याशी पण बोलतोय ते असंच बोलतायत ना की आम्हाला हे कार्य करून आम्हाला पांडुरंगाची सेवा केल्यासारखे वाटतंय. तेच आहे की पांडुरंग कोणत्या स्वरूपात भेटेल हे सांगता येत नाही, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. अगदीच.